संपूर्ण राज्याला शेकडो लावणी कलावंत ज्यांनी दिले या त्या अकलूज राज्यस्तरीय लावणी स्पर्धेला पुन्हा एकदा सुरुवात होते। 6 वर्षाचा मोठा ब्रेकमध्ये होता। आपल्यासोबत स्वरूपा राणी आहेत। यावर्षी जबाबदारी तुमच्याकडे येते आणि इतक्या ब्रेकनंतर परत सुरुवात करायची इच्छा का झाली? कारण ही खासच आहे। कैलासवासी श्रीमती रत्नप्रभा देवी शंकररावजी मोहिते पाटील उर्फ अक्कासाहेब यांची जन्मशताब्दीचं वर्ष आहे। त्याचबरोबर ज्यांनी लावणी 26-27 वर्ष एक छोटासा प्रयत्न केला की हे पुन्हा एक त्याचं हे व्यासपीठ निर्माण तसंच राहावं। सन्मान्य श्री जयसिंह शंकररावजी मोहिते पाटील बाळदादा, तसंच सन्मान्य श्री मदनसिंह शंकररावजी मोहिते पाटील, सन्मान्य मदनदादा यांचा अमृत महोत्सवीचं वाटचालीचं निमित्त आहे। त्यामुळे पुन्हा हे लावणी स्पर्धा आपण सुरू करत आहोत। किती तारखेचा कालावधीत असणार आहे? लावणी स्पर्धा ह्या 3 दिवसाच्या आहेत, 9, 10, 11। पण खास महिला प्रेक्षकांसाठी विशेष कार्यक्रम हा 8 तारखेला असणार आहे। आणि पहिलं बक्षीस एक साधारण आपण 5 लाखाचं देत आहोत, दुसरं बक्षीस हे 3 लाखाचं, तिसरं बक्षीस हे 2 लाखाचं आणि उत्तेजनात आपण 50,000चं बक्षीस देत आहोत। आपल्या लावणी स्पर्धेतून शेकडो लावणी कलावंत महाराष्ट्राला दिलेले आहेत। त्याला हा मध्ये ब्रेक लागला होता, आता परत एकदा त्या दृष्टीने नवीन कलावंतांना संधी मिळेल? नक्कीच। असं एक चित्र पाहायला मिळालं की बरेचसे लावणी कलावंताचं असं म्हणणं होतं की ही स्पर्धा तुम्ही पुन्हा सुरुवात करा, कारण का त्यांना पण ते वर्षभर कुठंतरी ऊर्जा मिळते, त्यांच्याही कलेला एक उजळणी मिळते। आणि नक्कीच आपण सर्वजण पाहत आहोत की ह्याचा बघण्याचा दृष्टिकोन अतिशय वेगळा आहे। पारंपरिक लावणी सादर केली जाते आणि उत्सुकता आहे प्रेक्षकांमध्येही आहे। आत्ता जर पाहिलं तर आमचं तिकीट सगळे फुल झालेले आहेत, त्यामुळे नक्की तिकीट कुणाला द्यायचं कुणाला नाही हा आम्हाला फार मोठा प्रश्न आमच्या देखील समोर उपस्थित आहे। म्हणजे अनेक नवीन चेहरे आता राज्याला परत दिसतील लावणी कलावंतांचे? नक्कीच। आणि ही जबाबदारी आता आपण पेलणार आहोत। कैलासवासी सहकार महर्षींचं एक स्वप्न होतं की आपली पारंपरिक ही कला आहे आणि ते कला जोपासणं एक त्यांचं कुठंतरी स्वप्न होतं। 26-27 वर्ष सन्मान्य बाळदादांच्या माध्यमातून त्यांनी अतिशय परिश्रम करून हे व्यासपीठ आणि ते देखील सुसंस्कृतपणाने द्यायचा प्रयत्न केलेला आहे। तर मला असं वाटतं त्यांच्या 75वी निमित्त ह्याच्यापेक्षा मोठं वाढदिवसाचं कुठलं गिफ्ट नसावं असं मला वाटतं। जबाबदारी समर्थपणे हे देण्यात प्रयत्न करू। तर या होत्या स्वरूपा राणी मोहिते पाटील। ज्या पद्धतीनं गौतमी पाटील असतील किंवा अनेक असे शेकडो कलावंत ज्यांनी राज्याला दिले, असे लोकप्रिय कलावंत पुन्हा एकदा तयार व्हायला संधी मिळणार आहे। परत एकदा राज्यस्तरीय लावणी स्पर्धेला सुरुवात होते आणि यातून अनेक नवनवीन लावणी कलावंत राज्याला पाहायला मिळणार आहेत। अकलूज झोन कॅमेरामन सचिन जाडेसह सुनील दिवाण, एबीपी माझा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।